मॅडम काय सांगाल, ज्या पद्धतीनं खोपोलीतील नगरसेविकेच्या पतीची हत्या झालेली आहे, कशा पद्धतीनं पोलीस तपासाचा सध्या तपशील आहे? संपूर्ण प्रकरण काय? आज सकाळी जवळपास 7 वाजता हे प्रकरण घडलेलं आहे. जिथे 5 लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीवे मारलेला आहे. त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावनिहाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली. आमची तपास चालू आहे. आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात. आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्सच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करू. त्या तपासासाठी साधारणतः किती पथकं नेमण्यात आलेली आहेत आणि फॉरेन्सिक लॅबला सुद्धा पाचारण करण्यात आलं होतं? आपली फॉरेन्सिक टीम सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांचे कौशल्यपूर्वक सुपरविजन मध्ये सर्व सॅम्पल्स सीन ऑफ क्राईम वरून कलेक्ट करण्यात आलेले आहे. एकूण 8 टीम याच्यात निर्माण करण्यात आलेली आहे, ज्यांना डिटेक्शन आणि आरोपीचे अटक संदर्भात वेगवेगळे टास्क देण्यात आलेले आहेत आणि तपासासाठी एक वेगळी टीम फॉर्म करण्यात आली आहे. मॅडम, सकाळपासून जमाव संतप्त आहे. जमावाला शांत राहण्यासाठी काय आव्हान असेल? जमावाला माझं हे आपल्या माध्यमातून आव्हान आहे की रीतसर फिर्याद याच्यात दाखल करण्यात आलेली आहे. काही आम्हाला याच्यात लीडही मिळालेली आहे. आपण लवकरच आरोपीला अटक करू आणि ते कायदेशीर जे पद्धत आहे, कायद्याला त्यांनी हाती घेतला नाही पाहिजे, तसं मी त्यांना आव्हान करते. आरोपींमध्ये कोणी अटक झाली का आणि हत्यार काय का वापरलं? सध्या खूप प्रिलिमिनरी स्टेज आहे इन्व्हेस्टिगेशनची, त्यामुळे याच्यावरती कॉमेंट करणं बरोबर राहणार नाही. अजूनपर्यंत आरोपी अटक नाही है, पण लवकरच अपन आरोपी अटक करेंगे। खोपोली में जो मर्डर हुआ है, मर्डर केस के बारे में पुलिस का तपास किस प्रकार शुरू है? इसमें मर्डर का एफआईआर दाखिल किया गया है खोपोली पुलिस स्टेशन में। उसके अंतर्गत 6 आरोपी नाम से फरियाद दी गई है और 4 अनोळखी अनआइडेंटिफाइड लोग थे, ऐसा है। हमारी 8 टीम्स बनाई गई हैं इन्वेस्टिगेशन की, जो आरोपी को ढूंढने के अलग अलग प्रयत्न कर रही हैं। साथ में ही जो फोरेंसिक एक्सपर्ट्स हैं उन्हें बुलाया गया था। सीन ऑफ क्राइम जो है वहां से कौशल्यपूर्वक सब सैंपल्स कलेक्ट कर लिए गए हैं और हम जल्दी ही आरोपी को अरेस्ट करके उनके खिलाफ आगे की कार्रवाई। इसमें कुछ पॉलिटिकल टचअप दिख रहा है मैडम? जो अक्यूज्ड हैं उनकी वाइफ एनसीपी अजीत पवार गट की तरफ से नगर सेवक की कैंडिडेट थी और जो मयत व्यक्ति हैं उनकी वाइफ उसी वार्ड से, वहां से विजयी नगर सेवक निवड अभी इलेक्ट होके आई हैं। मॅडम, काय सांगाल, ज्या पद्धतीनं खोपोलीतील नगरसेविकेच्या पतीची हत्या झालेली आहे, कशा पद्धतीनं पोलीस तपासाचा सध्या तपशील आहे? संपूर्ण प्रकरण काय? आज सकाळी जवळपास 7 वाजता हे प्रकरण घडलेलं आहे. जिथे 5 लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीवे ठार मारलेला आहे. त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावनिहाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली. आमची तपास चालू आहे. आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात. आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्सच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करू. त्या तपासासाठी साधारणतः किती पथकं नेमण्यात आलेली आहेत आणि फॉरेन्सिक लॅबला सुद्धा पाचारण करण्यात आलं होतं? आपली फॉरेन्सिक टीम सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांचे कौशल्यपूर्वक सुपरविजन मध्ये सर्व सॅम्पल्स सीन ऑफ क्राईम वरून कलेक्ट करण्यात आलेले आहे. एकूण 8 टीम याच्यात निर्माण करण्यात आलेली आहे, ज्यांना डिटेक्शन आणि आरोपीचे अटक संदर्भात वेगवेगळे टास्क देण्यात आलेले आहेत आणि तपासासाठी एक वेगळी टीम फॉर्म करण्यात आली आहे. मॅडम, सकाळपासून जमाव संतप्त आहे. जमावाला शांत राहण्यासाठी काय आव्हान असेल? जमावाला माझं हे आपल्या माध्यमातून आव्हान आहे की रीतसर फिर्याद याच्यात दाखल करण्यात आलेली आहे.
काही आम्हाला याच्यात लीडही मिळालेली आहे. आपण लवकरच आरोपीला अटक करू आणि ते कायदेशीर जे पद्धत आहे कायद्याला त्यांनी हाती घेतला नाही पाहिजे तसं मी त्यांना आवाहन करते. मॅडम आतापर्यंत आरोपींमध्ये कोणी अटक झाली का आणि हत्यार काय काय वापरले? सध्या खूप प्रिलिमिनरी स्टेज आहे इन्व्हेस्टिगेशनची, त्यामुळे याच्यावरती कॉमेंट करणं बरोबर राहणार नाही. अजूनपर्यंत आरोपी अटक नाहीये, पण लवकरच आपण आरोपी अटक करू. खोपोली में जो मर्डर हुआ है, मर्डर केस के बारे में पुलिस का तपास किस प्रकार शुरू है मैम? इसमें मर्डर का एफआईआर दाखिल किया गया है खोपोली पुलिस स्टेशन में. उसके अंतर्गत 6 आरोपी नाम से फरियाद दी गई है और 4 अनोळखी अनआइडेंटिफाइड लोग थे, ऐसा है. हमारी 8 टीम्स बनाई गई हैं इन्वेस्टिगेशन की, जो आरोपी को ढूंढने के अलग अलग प्रयत्न कर रही हैं. साथ में ही जो फोरेंसिक एक्सपर्ट्स हैं उन्हें बुलाया गया था. सीन ऑफ क्राइम जो है वहां से कौशल्यपूर्वक सब सैंपल्स कलेक्ट कर लिए गए हैं और हम जल्दी ही आरोपी को अरेस्ट करके उनके खिलाफ आगे की कार्रवाई करेंगे. इसमें कुछ पॉलिटिकल टचअप दिख रहा है मैडम? जो अक्यूज्ड हैं उनकी वाइफ एनसीपी अजीत पवार गट की तरफ से नगर सेवक की कैंडिडेट थी और जो मयत व्यक्ति हैं उनकी वाइफ उसी वार्ड से वहां से विजयी नगर सेवक निवड़ अभी इलेक्ट होके आई हैं. ओके.